सध्या मेडिसिनची पोस्टिंग चालू आहे आणि मेडिसिनच्या पोस्टिंगमध्ये भरपूर स्ट्रोकचे पेशंट आपल्याला बघायला भेटतात. आणि पेशंटमध्ये यूज केल्या जाणाऱ्या काही ड्रग्सबद्दल आपण डिस्कस करतो. तर जेव्हा पहिल्यांदा पेशंट येतो ना, जर तुमचा इश्केमिक स्ट्रोक असेल, क्लॉटमुळे जर स्ट्रोक आला असेल, एक असं तुमच्या डोक्यात रक्त झाल्यामुळे ब्लिडिंग हिमोरेजिक स्ट्रोक असतो आणि दुसरा असतो इश्केमिक स्ट्रोक. इश्केमिक स्ट्रोक जर असेल, क्लॉट बनल्यामुळे जर स्ट्रोक झाला असेल तर ब्लड सप्लाय कॉम्प्रोमाइज, तर पेशंटमध्ये आपण आयल्टेप्लेज आणि टेनिक्टेप्लेज नावाचे दोन ड्रग यूज करतो. आणि कशासाठी देतो आपण, ते टीपीए ऍक्टिव्हेटर असतात, टिश्यू प्लाझ्मिनोजन ऍक्टिव्हेटर, हे ड्रग्स असतात. हे टिश्यू प्लाझ्मिनोजनला ऍक्टिव्हेट करतात. हे काय करतात, जो क्लॉट बनलेला आहे त्या क्लॉटला विरघळतात, जेणेकरून पहिल्यासारखा रक्त पुरवठा चालू होईल. ते झाले टेनिक्टेप्लेज आणि आल्टेप्लेज. आता पेशंट जेव्हा स्टेबल झाला, आता पुन्हा कधीच त्याला स्ट्रोक येऊ नये म्हणजे पुढची शक्यता कमी होण्यासाठी आपण काय ड्रग यूज करतो, त्यात तुमचं क्लोपिडोग्राल असतं, ॲस्पिरिन असते. हे काय, हे अँटीप्लेटलेट आहे. क्लॉट बनतो तो क्लॉट कशाचा असतो, तुमच्या प्लॅटलेट असतात त्या क्लॉटमध्ये, कधी कधी कोलेस्ट्रॉल असतात. अँटीप्लेटलेट कोणकोण झाले, क्लोपिडोग्राल आणि ॲस्पिरिन. आता दुसरा अजून एक ड्रग असतो, आपण यूज करतो रोझोवास्टॅटिन, स्टॅटिन क्लासचे ड्रग यूज करतो. हे काय करतात, तुमच्या बॉडीतलं कोलेस्ट्रॉल कमी करतात. आता तुम्ही काही पेशंटमध्ये लेव्होटिरासेटाम नावाचा ड्रग्स बघितला असेल, ते आपण देतो की एखाद्या पेशंटला स्ट्रोक जर येऊन गेला, स्ट्रोक येऊन गेल्यानंतर सीझर्स म्हणजे फिट वगैरे याची शक्यता जास्त असते, तर ह्या पेशंटमध्ये आपण लेव्होटिरासेटाम नावाचा ड्रग यूज करतो. मग तुमचं आल्टेप्लेज टेनिक्टेप्लेज हे तुम्ही जर 4.5 तासात पेशंटला पोहोचू शकलात हॉस्पिटल मध्येच, ते इफेक्टिव्ह येतं. आणि हे जे बाकीचे यूज करतो आपण, क्लोपिडोग्राल, ॲस्पिरिन, रोझोवास्टॅटिन, लेव्होटिरासेटाम वगैरे, नंतर स्ट्रोक येऊ नये किंवा स्ट्रोक आल्यानंतर सीझर येऊ नये ह्यासाठी यूज करतो. हे डिफरन्स लक्षात राहू द्या.